ताईच्या तिथनं मी गेले. ही पण आपलीच आहे ती, म्हणजे माझीच आहे ती. ते थांब म्हणल्यामुळं मी इथं थांबली या. पण कुठं हाय काय मी सांगणार नाही. का तर त्याच्या मागे एक कारण आहे. मी जर सांगितलं तर ह्यांनी अजून इथं फोन करत्याल. कारण की तिथं फोन करून ताईला काय बाय म्हणल्यात आहे. त्यामुळं मी इथं आहे ती सांगणार नाही. इथून इथं पण थांबणार नव्हती, पण ती लईच गळ घालायला लागली. थांब म्हणली. काय अवस्था झाली या. बोलायला लागली, सांगायला लागली, रडायला लागल्यामुळं माझा पण पाय निघेना. म्हणून मी पण थांबली बघा. चुकीचं काय आणि बरोबर काय ही समजेना. काय म्हणते ते नाही तसं होऊन बसलं या. करू तर काय करू सांगा तुम्ही. कुठपर्यंत त्या माणसाचं ऐकून घेऊ. तुला जागाच नाही, तुझं कोण बघतच नाही. रोज रोज ऐकून ऐकून वैताग आलाय मला. थांबू वाटत नाही. आणि त्यात बघा मला बरं पण वाटत नाही. नुसता असा दम लागायला लागलाय. डोकं दुखतंय. त्या दिवशी तिथं उन्हात चालत गेल्यामुळे तसं झालं का काय मला कोणास ठाऊक. काय काय होईना ह्यातनं मार्ग मला काढायचा आहे. त्यामुळं आज उद्या घरी जाऊन काय मला चालत नाही. बहिणीनं माझं काय चुकतंय हीच काय कळलं नाही मला. त्रास तर किती, स्वतःच्या जीवाला किती त्रास करून घ्यायचा. किती ऐकून घ्यायचं, किती बोलून घ्यायचं. त्यांचं बोलून घ्यायचं ते घ्यायचं, दुसऱ्याचं पण बोलून घ्यायचं. चुकतंय कुणाचं हे कोण बघत नाही. फक्त माणसं बोललं की तेवढं दिसतं. पण त्याची अवस्था काय, त्याचं चालू आहे काय, ते काय बोलतंय, ते त्याच्या संग काय चालू ही सुद्धा कळलं नाही. आता कालच्यानं फोन करतात आहे. घरी आली तर बरं, नाही तर परत घरात घेणार नाही. हे असं जी बोलतात का नाही, ही माझ्या काळजाला लागतंय. तुला जागा नाही म्हणून मी जाय नाही. वैतागानं जाय नाही. ऐकू वाटत नाही हो मला पण आता. कुठपर्यंत ऐकू त्यांचं सांगा तुम्ही. पोरांचं वाईट वाटतंय, पण पोरं आता जाणते येते. त्यामुळं भेण्यासारखं काय नाही. काय करू काय नाही काय कळ नाही. मार्ग काय दिसत नाही. भावाचा फोन आलता, इकडे या का, तिथं कुठं थांबू नको, येड्यान करू नको म्हणत होता. तू इथं ये, तुला मी घालवते खिलारवाडीला. इथं तरी ये नुसतं. त्याला म्हणलं येते, तू ये म्हणलं तिथं न्यायला, मी येते. बहिणीच्या गावापासून माझं माहेर लय लांब नाही. किती एक 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे खेडबाळूनी बहीण आहे. आणि तिथनं कुरोलीत गेलं की मधनं बंधाऱ्यावरनं चालत जर गेलं तर एका तासाभरात जातंय. लय लांब नाही. त्यामुळं आपल्याला काय एवढं म्हणजे भ्या नाही. कारण की आपल्या पायाखालची वाट आहे ती आहे ना. आपल्या माहेरला जायला आपल्याला कशाचं भ्या आहे. पाऊल वाट आहे, तडा 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 जायचं आपलं. पण ही पण माझीच आहे. थांब म्हणल्यामुळं मी इथं थांबली आज. थांब म्हणली तुझी तब्येत पण बरोबर नाही, नको ना तानाचं जाऊ नको म्हणली, येड्याने करू नको, कुणाच तर ऐकावं म्हणली. म्हणून थांबली बघा. खरं असं वाटायला लय इतकं लांब निघून जावं, तिथं कोण सुद्धा नसावं, एवढं लांब निघून जावं. कारण की ज्यावेळेस आपलं माणूस पाठ फिरवतं का नाही, बोलतं, आपल्या विरोधात बोलतं किंवा आपल्यावर आरोपामागं आरोप लावतं, तू असली तू तसली, तर घरफोडे. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत ऐकून घेतं माणूस. त्याची ताकद ऐकायची संपून गेली किंवा त्याची बोलायची संपून गेली ताकद, खचून जातं ती माणूस. पूर्णपणे खचून जातं. तुम्ही माझं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. वाईट तर एका गोष्टीचं वाटतंय, ज्या माणसाला दुःखात आपण आधार दिला, साथ दिली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून परपंचा केला, कुठं नडू दिलं नाही. काम कुठलंही काम असू द्या, कधी थांबली नाही, खचली नाही, काम केलं.
पण तीच माणूस आज मला नीट बोलत नाही. आता कालच्यानं फोन करते तर घरी आली पाहिजे, घरी नाही तर तुझं काही खरं नाही. तू कुठं आहे, तुला कुणी थांबून घेतलंय तिथं, तुझे किती दिवस तुला सांभाळणार आहे ते. माझी काय हो, कुणाची जरी असली तर कोण कुणाला सांभाळत नसतं आयुष्यभर. सुख दुःख कशाला केलंय माणसाला. तुम्ही एक टेन्शन दिलं, राग वैताग आला म्हणून माणूस ती कायमचं निर्णय उचलूस तर ही बरं आहे ना. राग वैताग आला, आपली जिथं आहे तिथं जाऊन म्हणते ती माळा आडचं येतं. माळाच्या आड जाऊन बसलेलं असतं ती येतं, पण ती एकदा निघून गेलेलं येत नसतं. तसं राग वैताग आल्यावर आली, मग जरा सुखानं 2-3 दिवस राहू द्यायचं ना माणसाला. कासा सारखा त्रास द्यायचा. पोरासनी फोनवर बोलायला लावते तर पोरं फोनवर रडते ती. मी काय कायमची नाही आली, पण घरी नसल्यावर काय होतं ही त्यांना दाखवून द्यायचं आहे मला. मी नसल्यावर काय होतंय, कसं नाही, मी काय करत होती काय नाही, ही तर कळलं ना त्यांना. म्हणून नाही मी आली. काय पण बोलत्यात, ऐकून घेतलं की आता नाही. आता ज्यावेळेस त्यांनी होऊन मला न्यायला येतील तेव्हाच मी जाणार, त्यावर मी जात नाही. मग काय का होईना, तिकडं पण जा वाटत नाही. आई वडिलाकडं का जा वाटत नाही. परत तिकडं जर गेले तर म्हणणार तुझ्या आई बापानंच तुला शिकवलं. ही भ्या मोठा आहे अजून. बघा तिकडं जावं तर एवढं मोठं भ्या आहे, कारण की शंकेनं घर केलंय त्यांच्या मनात. मला माझे आईबाप शिकवते तर, भाऊ शिकवते तर. आणि ती तर म्हणजे अशी आहे ती माणसं की सगळं सार कड वाढणार जावयाची, माझी नाही ती. आणि ह्यांना वाटतंय त्यांच्याविषयी माझ्या मनात ती भरवते ती. म्हणजे बघा, खरं दिसतच नाही माणसाला. जेवढं काय खोटं असेल तेवढं सगळं. बरं जाऊ द्या, माझं काय हे रोजच राहणार आहे मित्रांनो. ह्या डोक्याला काय करू, नुसतं हे इथनं इकडं का नाही असं दुखतं, हे इकडं असं एवढंच, इकडं हे असं एवढंच. हे डोळा पण जरा हवा कसं झाला आहे का, बारीक झाल्याने झाला. इकडं हे असंच. नाही जरी टेन्शन घेतलं तर टेन्शन येतंय, नाही जरी टेन्शन घेतलं तरी येतंय. डोक्यात विचार येतात, वाईट वाटतंय. तिथं गुरांचं कशी करत असतेली, गुरांचं बघत असतेली का नसतेली, धारा काढत असतेली का नसतेली, म्हशीची धार काढत असतेली. म्हणजे सारखं मी तिथं नाही, पण ते विचार सारखं चालू आहे. घरात कसं केलं असेल, घरात सगळा राडा उठवला असेल, मी सारखं असं. मी घरी नाही पण मन म्हणते ती घेते, मी तिथं नाही पण माझा आत्मा तिथं असल्यागत झालंय. काय व्हायच ते होऊ द्या, पण ह्यांनी सुधरस तर मी काय घरी जाणार नाही. ह्यांनी ज्यावेळी सुधारतेल, मला वाटेल ह्यांनी सुधारले तेव्हाच मी जाणार, तोवर मी जाणार नाही.